सुदैवाने इथे एवढे मोठी कपाटाची भरलेली पाहून मला फार उत्साह आला आणि मी खूप त्यावेळी वाचलं. त्यावेळी मला असं लक्षात आलं की आपण जो काही इतिहास समजतो तो खरा नाही आणि आपण आता खऱ्या पद्धतीनेच दुसऱ्या बाजीरावावर लिहिलं पाहिजे की दुसरा बाजीराव हा फार मोठा माणूस होता. कारण काय मी बेंद्रांनाही मी सांगितलं की त्यांनी या पेशव्यांच्या तावडीतून महाराष्ट्राला वाचवलं आणि इंग्रजांच्याकडे सोपवलं. कारण काय त्यावेळी मी पेशवे दप्तरात पाहत होतो की हे इतके काय म्हणायचं दुष्ट आणि नीच वृत्तीचे होते सगळे. उदाहरणार्थ नानासाहेब पेशव्यांची तुम्ही आताही पाहून या. हेच मी तुम्हाला सांगणार आहे आज विशेषतः ती सगळी तरुण जी पिढी आहे त्यांना की पुस्तक वाचल्याशिवाय तुम्हाला काहीही बोलता येणं आज कठीण आहे. कारण आज जे चाललेलं असतं ते खोटं चाललेलं आहे हे आपल्याला अशोक वाजपेयींनी सांगितलंच. तर आपल्याला खरं काय ते निदान पुस्तकातून कळतं त्यावेळचं. त्यावेळी काय होतं हे त्यावेळी करतं. उदाहरणार्थ मी आता मग त्यावेळी सांगतो की हा नानासाहेब पेशवा म्हणजे यांचे बाबा याचा तो कुठेही गेला की याचं पत्र असायचं. तो गोविंदपंत बुंदेले कोणतरी तिकडे पंजाबात होता. तर त्याला पत्र याचं नानासाहेब पेशव्याचं की मी इतके दिवशी अमुक अमुक ठिकाणी येतो आहे काहीतरी पतियाळामधलं 2 शुद्ध आणि सुंदर मुली 8 ते 10 वर्षाच्या तयार ठेवाव्या असं पत्र आहे. पहा हे मी इथे वाचलेलं आहे. आता हा 8 ते 10 वर्षाचा मुलगी हा 40-42 वर्षाचा माणूस हा 8-10 वर्षाच्या 2 मुलींना तयार ठेवाव्या आणि दर ठिकाणी म्हणजे हा काय मारून टाकायचा त्यांना का काय काही सांगत आहे पण दरवेळी त्याचं असं पत्र. म्हणजे असे हे पेशवे यांच्या तावडीतून जे आपण सुटलो ते फार बरं झालं असं मी वाशी बेंद्रेवर म्हणायला लागले तेव्हा बेंद्रे फार संतापले. त्यामुळे तुमची डोकी अशी उलटी का चालतात हे इंग्रजांच्याकडे जाणे चांगलं आहे का कोण म्हटलं आम्ही लहानपणापासून जे काही ऐकलं म्हणजे आता आमच्या घरात आईकडून महानुभाव म्हणजे आम्ही लीळाचरित्र वाचून मोठे झालो ऐकून आणि तुकाराम ऐकता ऐकता आमचा जन्म गेला. तर श्रीचक्रधर आणि तुकारामापेक्षा कोण मोठे सांगणारे आहेत जगात ते आम्ही कायम पुढे ठेवलं आणि खरं आहे ते पाहायचं. त्यामुळे मग आम्ही खरं म्हणून ते दुसऱ्या बाजूवरची सगळी माहिती काढली. त्या काळात कशी बदमाशी करत होते काय काय चाललं होतं त्या काळात आणि कसं मग इंग्रज त्याच्यामुळेच आले. इंग्रज काही त्यांच्याकडे जहाजं होते आणि त्यांना काही फार मोठा दारुगोळ होता म्हणून आले नाहीत. तर ते बदमाशी करणाऱ्या इथल्या लोकांना धडा म्हणून आले असं एक माझं त्यावेळेचं मत होतं. आता ते बदललं आहे जरा. तेही बदमाशाच होते पण आपल्यापेक्षा कमी होते. उदाहरणार्थ औरंगजेबाव की औरंगजेबाच्या 2 राण्या हिंदू राण्या सगळ्यांच्याच असायच्या. त्यावेळी हिंदू मुसलमान भेद नव्हता. तुम्हाला माहीत आहे शहाजहान तर हिंदूच आई होती त्यांची. अकबराच्या बायका हिंदू त्यांची सगळ्यांची आया हिंदू घरात हिंदू मुसलमान फरकच नव्हता. तर औरंगजेबाच्या 2 राण्या काशी विश्वेश्वराला केल्या. आल्याच नाही परत. छावणीतले लोक म्हणाले गेल्या होत्या आल्या नाही. औरंगजेबाला विचारलं कशामुळे नाही तर गेल्या होत्या. मग त्यांनी चौकशी करत गेले तर तिथले पंडे जे होते ते एक भुयार तिथे असायचं. तिथे या तरुण बायकांना नेऊन भ्रष्ट करायचे. हे त्याला लक्षात आल्यावर त्यांनी मग ते जे मोडतोड झाली आहे ना आता ती ज्ञानवापीचं हे चाललं आहे पहा कोर्टात ते त्यावेळी झालेलं आहे की असे जर हे पंडे असले तर यांना मारलंच पाहिजे. आणि त्यांनी ते साफ केले आणि मग त्याची इतिहासकारांनी अशी नोंद घेतली की हा हिंदू द्वेष्टा होता. म्हणजे पंडे हे काय हिंदू होते काय बायकांना भ्रष्ट करणारे आणि तो मारणारा जो होता खरा त्याच्या हिंदू राण्या ज्या यांनी खराब केल्या ते सूट घेणारे ते काय धर्मद्वेष्टी होते काय हे खरं जे आहे ते असं पुस्तकं वाचूनच कळतं. म्हणून मी आपल्याला विशेषतः तरुण पिढीला सांगणार आहे की ही मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयासारखी जी काही दुर्मिळ अशी आज आयलंडच आहे ती म्हणजे बेटच आहे ती मोठ्या महासागरातली म्हणजे क्षुद्रवृत्तीच्या महासागरातली ही बेट आहेत की तुम्हाला इथे खरं काय ते कळेल. म्हणजे तुम्हाला पेशवाईचं खरं काय ते कळेल. बाहेर चाललेलं खोटं असतं. तुम्हाला त्यावेळीचं जे काय वातावरण होतं त्याचं शिवाजी महाराजांबद्दल तुम्ही काही ऐकलं असेल ते ऐकलेलं सोडून द्या. तुम्ही खरं काय वाचा. या सगळ्या जुन्या गोष्टी आपल्याला तिथेच कळतात. उदाहरणार्थ